हॅलो गाईज एव्हरीवन, आज आहे आपला दुसरा दिवस. आलोय आता नागपूर हायवेला. सकाळी लवकर उरकले त्यामुळे लवकर फास्ट चाललोय आता. आणि टोलचं तर काय विचारूच नका. हायवे चालू झाला की लगेच टोल. रोड काय फक्त टोल बघा. हायवे खूप भारी आहे पण टोलनच राडा सगळं. फायनली मित्रांनो आता आपण वेरूळ लेणीच्या जवळच्या किल्ल्यावर आलोया. तर आपण किल्ल्यावर जाणार आहे. किल्ला खूपच मस्त आहे. तर वर जाऊया पटकन. मित्रांनो एक समस्या झाली या. किल्ला तर खूप चांगला आहे, वर जायच्या पूर्ण तयारीने आलतो, पण आता राडा असं झालंय की किल्ल्यावरती वर काम चालू आहे, त्यामुळे किल्ल्यावर काय वर जाऊन देत नाही ते. आता हे बघा शाळेतली मुलं तर किती आली ते आता सगळे वापस चालली ती माघारी. त्यांना पण आता वर जाता येत नाही, तर त्यांच्यासोबत आम्ही पण आता माघारी जाणार. थोड्या वेळ म्हणलं आता खालूनच किल्ला बघून घ्यावा, दिसतोय तेवढा. किल्ल्यावर स्वच्छता तर खूपच आहे. आता मोकळ्या हाताने माघारी कसं जायचं म्हणून म्हणलं गोळा तरी खाऊन जावं. तोपर्यंत बघतोय तर काय इकडेही आमचं विराज सर बारक्या पोरांचा गोळा हिसकावून घेऊन खाते ते इकडं एकटंच. आता किल्ल्याला टाटा बाय बाय करून चला म्हणलं जाऊ आता आपल्या मार्गाने. आलो हायवेला. आता चाललोय लेणी बघायला. वेरूळ लेणीकडे जाणार आहे आता. हायवे काय एकदम कडक मध्ये जाईल, त्यामुळे काय आता अर्ध्या तासात जातोय आपण. चाललोय आपण एक लेवल शांत, त्यामुळे काय टेन्शन नाही. पोचतोय लवकरच आता. पण इकडे थंडी खूपच आहे बरं का, काय पण म्हणा. लगेच घाट लागला. आलो घाटातून वर. नशीब घाटात ट्रॅफिक नाही, त्यामुळे काही विषय नाही एवढा. त्यामुळे घाट पण लवकरच पास केला. तर जवळपास 200 किलोमीटर वर आल्यानंतर इथं हायवेवर एका साईडला थांबलो. पाय खूप अवघडलेलं, म्हणलं थोडंसं चालून घ्यावं. गुन्हा राही नाही तर त्या हायवेवर थांबलेलो, खाली गेलं तर चालत. हरभरा चोरून आणले ते कोणाच तर. आता आपलं तर झालं, पण गाडीला पण काहीतरी नको का. मग गाडीत पण LPG फुल करून घेतला इथं पंपावर, आणि सोबत पेट्रोल पण फुल केलं. म्हणलं पुढं LPG मिळतोय ना मिळतोय. फायनली आता आलो घाटात. घाट काय इकडं संपत नाही. तर आता लेणी फक्त इथून 60 किलोमीटर राहिली. जातोय आता लगेच. हो का, हे जो डोंगर दिसतो का नाही, ह्याच्या पलीकडच्या साईडलाच लेणी आहे. आता काय फारसं लांब राहिलं नाही, त्यामुळे लेणी आपण लगेच जातोय. आलो बघा वेरूळ लेणीमध्ये. आता जागा बघतोय पार्किंगला. गाडीला पार्किंगला जागा बघून कुठेतरी. इथं बघा ह्यांनी बिझनेस टाकलाय. पार्किंगची पावती 200 रुपये फाडली आता फक्त गाडी लावायसाठी. काय आता बोलायचं. आपण लेणीमध्ये आलो या. हे मागच्या साईडला आहे ते आपण बघायला जाणार आहे आता. हे आहे लेणी. आता तुम्ही बघू शकता आत कुपन वगैरे घेऊन मी आलोय आता. इथंच ही लेणी आहे सगळी. आता मी आतून सगळं फिरवून दाखवतो, बघून घ्या. लेणी एवढी सुंदर कोरीव काम मी आजपर्यंत कुठेच बघितलं नाही.
आणि व्हिडिओ काढत असताना कुणाचा चेहऱ्यामध्ये आला तर काय एवढं लक्ष देऊ नका त्याच्यावर. समजून घ्या आता व्हिडिओ काढताना एवढं तेवढं होतंच, कारण इथं खूपच लोक होती, पर्यटन बाहेरच्या देशून विदेशी सुद्धा होते इथं, त्यामुळं गर्दी लई होती. इथं आलो, महादेवाची पिंड होती, तिचं दर्शन घेतलं आणि नंतर तिथून बाहेर आलो. ही बघा किती उंच लेणी आहे आणि ह्याच्यातून आत गुफा आहे, त्याच्यातून चालत चालत लेणी बघत जायची. ऐतिहासिक ठिकाण, तुम्ही नक्कीच भेट द्या एकदा. तर आम्ही बघून घेतो. ही लेणी एवढी मोठी आहे का नाही, तिला सगळं फिरायचं म्हणलं तर 1 दिवस अख्खा लागेल, बारकाईने निरीक्षण करायचं म्हणलं तरी. आम्ही आता थोड्यात उरकून आम्हाला पुढं जायचं आहे, त्यामुळे आम्ही ओझरतच बघणार आहे. तरी पण व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सगळं दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. उद्या आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. इंदोरमध्ये आपल्याला बघण्यासाठी बरंच काय काय आहे. तिथं आपण दाजीला सोडणार आहे ट्रेनिंगसाठी आणि तिथून पुढे जाणार आहे प्रवास करत. ऊन खूप लागत होतं म्हणून डोक्याला म्हणलं काहीतरी बांधून घ्यावं, खूपच ऊन आहे इकडं. हा धबधबा इतका मस्त दिसत होता का नाही, आधी फोटोशूट केला मग व्हिडिओ शूट केला, एकच नंबर. आता झालं लेणी फिरून, आता आम्ही चाललोय गाडीकड. कार्यकर्ते सगळे पुढे येऊन बसले ते. नंतर गिरीश्वर महाराजांचे दर्शन घेतले. इथं गर्दी तर खूपच होती. त्याच्या साईडला एक दुसरं मंदिर होतं, ते मंदिर मला खूप आवडलं आणि तिथली पिंड तर काय विचारूच नका, एकच नंबर. संध्याकाळी आलो मुक्ताई मंदिरात. मुक्ताईचं दर्शन घ्यायला निघालोय आता. मंदिर एवढं मोठं होतं का नाही, मस्त. ह्या मंदिरात सुद्धा खूप साफसफाई आहे. आणि इकडं बघा दर्शनाच्या बारीसाठी केलेली लाईन आहे. आता ही सगळी मोकळीच आहे. रातचा आम्हाला यायला उशीर झालता, दर्शन झाले. आता उशीर खूप झालाय. आता सगळं बघून झाले, आजचं टार्गेट संपले, त्यामुळे सगळी खुश आहे ती एकदम. नंतर आलो हायवेला. हॉटेल रंगीला राजस्थानवर जेवण केलं. इथं जेवण खूप मस्त असते मित्रांनो, खास करून ड्रायव्हरांसाठी हॉटेल आहे. जेवण झालं मस्तपैकी. आता नागपूर हायवेला डबल लागणार आहे, त्यासाठी चहा प्यायला थांबलो. मित्रांनो आता चहा घेऊन झालाय, नागपूर हायवे लागतोय लगेच. आता आपण हायवे पूर्ण करून बॉर्डर क्रॉस पण आज करणार आहे. तोपर्यंत चार्जिंग राहिली तर बॉर्डर पण दाखवतो. तर चार्जिंग संपत आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आपला 3रा दिवस असणार आहे.